नमस्कार मित्रांनो, DH माइंड ब्लॉक म्हणजेच नेमिर बॅटमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहस्र स्वागत आहे. आपण अँड्रॉइड ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटचे काही पार्ट्स पाहत आहोत. त्याच्यापैकी पार्ट 1 आपण अपलोड केला गेला आहे आणि पार्ट 2 हा आहे. त्याच्यापैकी आपला पहिला क्वेश्चन आहे गुगल प्ले स्टोअर. गुगल प्ले स्टोअर हे प्रत्येकाला माहिती आहे. गुगल प्ले स्टोअर काय असतं? गुगल प्ले स्टोअरमध्ये आपण ॲप स्टोअर करतो, त्याला स्टोअर फ्रंट म्हणतात. आणि तिथं आपण कोणते पण ॲप्स किंवा कोणते पण गेम्स आपण डाउनलोड करू शकतो, इन्स्टॉल करू शकतो आपल्या मोबाईलमध्ये. नंतर त्याच्यामध्ये प्लस ईबुक्स पण आपल्याला मिळायला म्हणजे आपण विकत घेऊ शकतो, त्यांना डाउनलोड करू शकतो आणि त्यांना वाचू शकतो. तसंच तिथं मूव्हीज पण आहेत, मूव्हीज आपण विकत घेऊ शकतो आणि त्यांना पाहू शकतो. नंतर त्याचं काय अँड्रॉइड मार्केट त्याचं नाव होतं जेव्हा त्याला पब्लिश केलं गेलं 2008मध्ये. अँड्रॉइड मार्केट त्याचं नाव होतं 2008मध्ये. नंतर त्याचं नाव चेंज झालं प्ले स्टोअर चेंज झालं. ते झालं 2012मध्ये त्याचं नाव प्ले स्टोअर हे पडलं. नंतर नेक्स्ट क्वेश्चन, अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमचे काही फीचर्स आहेत, जसं की ते ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे तिथं आपण कोणते पण कस्टमायझेशन करू शकतो, ॲप्लिकेशन फ्रीली आपण कस्टम करू शकतो आणि आपल्या प्रकारे ते वापरू शकतो आपल्या गरजेप्रमाणे. नंतर युजर फ्रेंडली म्हणजे काय की तिथं आपण चांगला अट्रॅक्टिव्ह आणि इंटरफेस आपण बघतो, जेणेकरून आपण तिथं आपण लगेच ते आपल्याला इंटरफेस समजून जाईल. आपण इझी टू नेव्हिगेट असतं. जिथं आपण जे पण काही मेन्यूज आहे, जे पण काही आयकॉन्स आहेत ते आपल्याला लगेच कळतात. नंतर मल्टीटास्किंग म्हणजे काय, एकाच टायमाला वेगवेगळ्या प्रकारचे आपण ॲप्स ओपन करू शकतो आणि त्यांना स्विच करू शकतो. नंतर कनेक्टिव्हिटी आणि ऑप्शन्स काय आहेत की त्याच्यामध्ये GPS सारखे 4G 5G सारखे नेटवर्क, ब्लूटूथ सारखे, वायफाय सारखे आपल्याला बघायला मिळतात. ते जेणेकरून आपण कम्युनिकेशन करू शकतो. नंतर काय की कम्युनिकेशन नाही लिहिलं इथं, सॉरी कम्युनिकेशन ते कनेक्टिव्हिटी ऑप्शन, ठीक आहे. नंतर ॲप्लिकेशन फ्रेमवर्क काय की त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्स हे डाउनलोड करू शकतो आणि वेगवेगळे प्रकारचे जास्तीत जास्त म्हणजे हेवी ॲप्स ते सपोर्ट करतं. बिल्ट इन रिच ॲप्लिकेशन्स असतं. नंतर सिक्युरिटी चांगलं देतं ते, जसं की सँडबॉक्सिंग, परमिशन म्हणजे देत नाही. परमिशन जेवढं लागतं तेवढंच परमिशन देतं. इन्क्रिप्शन असतं. गुगल प्ले हे प्रोटेक्ट करतं सगळं. नंतर हार्डवेअर सपोर्ट, वेगवेगळ्या प्रकारचे हार्डवेअर ते सपोर्ट करतं, जसं की कॅमेरा, सेन्सर्स, टच स्क्रीन्स, GPS, मल्टीमीडिया या अशा प्रकारचे हार्डवेअर्स ते सपोर्ट करतं. नंतर कस्टमायझेशन म्हणजे त्याच्यामध्ये आपण काही आपले थीम्स, विड्स, वॉलपेपर्स, लॉन्चर्स हे वेगवेगळे प्रकार आपण चेंज करू शकतो. नंतर आर्किटेक्चर ऑफ अँड्रॉइड ॲप्लिकेशन सिस्टमचे काही आर्किटेक्चर आहे, जसं की ॲप्लिकेशन लेअरमध्ये काय की इंटरॅक्ट विथ ॲप्स. ॲप्लिकेशन लेअर काय करते की जे पण ॲप्स आहेत त्या ॲप्स आपण बघतो, जसं की फोन, कॉन्टॅक्ट, मेसेज, कॅमेरा, दुसरे कोणते पण ते ॲप्स असतात. ते ॲप्स जावा, कॉटलिन अशा वेगवेगळ्या लँग्वेजपासून ते बनलेले असतात आणि ते आपल्या फोनमध्ये रन होत असतात. नंतर ॲप्लिकेशन फ्रेमवर्क लेअर म्हणजे हे काय करतं की ब्रिज बिटवीन ॲप्स अँड लोअर लेयर्स, जे पण खालचे लेयर्स आहेत आणि ॲप्स आहेत त्यांच्यामधलं हे मॅनेज करायचं काम करतं. जसं की जे पण काही ॲक्टिव्हिटी होत आहे, जे पण काही आपण विंडो ओपन करतो, व्ह्यू बघतोय, जे पण नोटिफिकेशन येत आहेत ते याच्यामधलं हे बघायचं काम करतो, मॅनेज करायचं काम करत असतं. प्रोव्हाइड हाय लेवल सर्व्हिस आणि APIs प्रोव्हाइड करायचं काम करत असतं. आणि हे विदाऊट दिस लेअर ॲप कॅन नॉट फंक्शन प्रॉपरली. ही जर लेअर नाही राहिली तर ॲप प्रॉपरली फंक्शन नाही करू शकत. नंतर अँड्रॉइड रन टाईम काय करतं की रनिंग जे पण काही अँड्रॉइड ॲप्स आहेत त्यांना रन करायचं काम करत असतं आणि त्याच्यामध्ये काही लायब्ररीज असतात. आणि कसं करतं की अँड्रॉइड जे पण ॲप्स आहेत बनवलेले ते ॲप्सला बाईट कोडमध्ये कन्वर्ट करतं आणि मशीन कोडमध्ये ते ॲनालाइज करतं आणि तसं ते फंक्शन करत असतं. जसं की एखादा प्रोग्राम बनवला गेला, त्या प्रोग्राम कंपाईल करून रन होतो आणि ते रन गेल्यावरती त्याच्यामध्ये बाईट कोडमध्ये कन्वर्ट होतो आणि मग ते रन होतो. मग ते आपल्यासमोर ते तसं दिसतं. नंतर नेटिव्ह लायब्ररी, जे पण काही लायब्ररीज बनलेल्या आहेत C++मध्ये किंवा दुसऱ्या फ्रेमवर्कमध्ये बनलेल्या आहेत, त्या अँड्रॉइड रन टाईम आणि फ्रेमवर्क ह्या यूज होतात, रन टाईममध्ये यूज होतात. जे पण ॲप्समध्ये लायब्ररीज यूज केल्या गेल्या आहेत. लायब्ररीज म्हणजे काय, असे एक वेगळे प्रकारचे फाईल्स आपण म्हणू शकतो, जे की वेगळ्या प्रकारे त्यांना रन केलं जातं, वेगळ्या प्रकारे त्यांना कॉल केलं जातं आणि बोलवलं जातं त्यांच्या कामानुसार. नंतर लिनक्स कर्नेल काय, ह्याच्याशिवाय हे डायरेक्टली हार्डवेअरसोबत इंटरॅक्ट होत असतं आणि याच्याशिवाय दुसरं काही काम होणार नाही.
नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला डिझाईन डिमांड अँड्रॉइड ॲप्लिकेशन. म्हणजे जे पण अँड्रॉइड ॲप्लिकेशन्स आहेत त्या ॲप्लिकेशनला बनण्याकरिता आपल्याला काय काय गाईडलाईन्स फॉलो करावं लागतात, काय काय रूल्स फॉलो करावे लागतात, जेणेकरून ती ॲप चांगली बनेल, चांगली दिसेल, चांगलं ते त्याचा यूज होईल. जसं की पहिला पॉईंट आहे आपला युजर फ्रेंडली इंटरफेस. जो पण इंटरफेस आहे, जो पण आपल्याला काही दिसतो UI, तो UI चांगला पाहिजे आणि त्याला युजर चांगल्या प्रकारे न कन्फ्यूज होता त्याला तो यूज करता यायला पाहिजे. नंतर कन्सिस्टंट डिझाईन म्हणजे काय की जी पण डिझाईन्स आहे ती गाईडलाईन्स फॉलो त्यांनी केली गेली पाहिजे. जसं की कलर, फॉन्ट्स, आयकॉन्स हे कन्सिस्टंट पाहिजे, हे असे वेगवेगळे रंगीबेरंगी नको पाहिजे, एकसारखे पाहिजे. नाहीतर सपोर्ट फॉर मल्टी स्क्रीन डिझाईन. जे पण काही वेगवेगळे प्रकारचे डिव्हाइस असतात त्यांची साईज लहान मोठी असते, विथ लहान मोठी असते, ते डिव्हाइसला ते सपोर्ट केलं गेलं पाहिजे. त्याचे रिझॉल्युशन, त्याचे ओरिएंटेशन तिथं ॲड केले गेले पाहिजे प्रोग्राममध्ये. नंतर परफॉर्मन्स आणि स्पीड, त्याची परफॉर्मन्स चांगली पाहिजे, कारण क्विक आणि स्मूथ ॲनिमेशन त्याच्यामध्ये पाहिजे, फास्ट लोडिंग पाहिजे. आणि याच्यामुळे काय होतं की युजरचा जो एक्सपिरियन्स असतो तो चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह होत असतो. नंतर बॅटरी आणि मेमरी इफिशियन्सी म्हणजेच काय की जी पण मोबाईलची बॅटरी आहे किंवा डिव्हाइसची बॅटरी ती चांगली असायला पाहिजे आणि कमीत कमी त्या ॲपने ती खर्च केली पाहिजे आणि तशीच मेमरी पण कमीत कमी मेमरीमध्ये जास्तीत जास्त ॲप चांगली परफॉर्म केली पाहिजे. नंतर कॅपेबिलिटी विथ अँड्रॉइड व्हर्जन. जे पण वेगवेगळे प्रकारचे अँड्रॉइड व्हर्जन्स आहेत त्या अँड्रॉइड व्हर्जनसोबत ही ॲप ही कॅपेबल म्हणजे स्मूथली चालायला पाहिजे आणि तिला ती ॲडॅप्ट होऊन जायला पाहिजे की कोणत्या पण अँड्रॉइड व्हर्जनमध्ये ती रन व्हायला पाहिजे. नंतर ॲक्सेसिबिलिटी म्हणजेच जे पण काही परमिशन्स आहेत ते परमिशन्स त्याच्यामध्ये आपण टाकल्या गेल्या पाहिजे की नाही मला ह्या परमिशन्स लागणार ही ॲपसाठी, त्या परमिशन्स जेव्हा ॲप रन होईल फर्स्ट टाईम तेव्हा त्या परमिशन्स मागायच्या. नंतर म्हणजे ॲक्सेस करता येईल त्या डिव्हाइसला. नंतर सिक्युरिटी अँड परमिशन, ज्या पण काही सिक्युरिटी आहेत त्या परमिशन्स त्या रिक्वेस्ट त्यांनी केलं गेलं पाहिजे, जसं की आपण परमिशनमध्ये बोललो तसंच. नंतर इरर हँडलिंग अँड फीडबॅक, जे पण काही इरर्स येतात, जे पण एखादा प्रोग्राम किंवा फंक्शन रन नाही होत किंवा एखाद्या इरर येऊन जातो, बग येऊन जातो, त्या बगमुळे ती पूर्णची पूर्ण ॲप क्रॅश नको व्हायला पाहिजे. त्या याच्यामुळे त्यांनी हँडलिंग इरर्स आणि काय मेसेजेस प्रोव्हाइड करायला पाहिजे, मॅसेज चांगले प्रोव्हाइड केले गेले पाहिजे जसं इरर आला तसा. नंतर रिसोर्स ऑप्टिमायझेशन, जे पण काही रिसोर्सेस आहेत जसं की इमेज, ऑडिओ किंवा अदर रिसोर्सेस आहेत त्यांना चांगल्या प्रकारे ऑप्टिमाइज करून ती ॲपची साईज रिड्यूस करून त्याचा ॲपचा परफॉर्मन्स चांगला वाढला पाहिजे. हे असे गाईडलाईन्स असतात किंवा रूल्स आपण त्यांना म्हणू शकतो, जे की आपल्याला फॉलो करावे लागतात जेव्हा आपण एखादी ॲप बनवतो तेव्हा. नंतर नेक्स्ट शेवटचा पॉईंट आहे आपला .xml आणि .java फाईल काय असते. .xml फाईल काय असते की ही काय कामात येते की जेव्हा आपण ॲप बनवतो तेव्हा ती त्याचा UI कामात येते, तिच्या डिझाईनसाठी ती कामात येत असते. आणि याचा फुल फॉर्म काय आहे की एक्सटेन्सिबल मार्कअप लँग्वेज. आणि याचं काय काम काय आहे की ही जे ना XML फाईल ती लेआउट क्रिएट करून द्यायचं काम करत असते. आणि हे कुठं स्टोअर होते, रिसोर्सेस नावाची फाईल असते. रिसोर्सेस फक्त इतकं शॉर्ट फॉर्म असतं आणि लेआउट नावाचं फाईल असते, त्याच्यामध्ये ती फाईल तिथं त्या फोल्डरमध्ये स्टोअर असते. आणि हिचं सेपरेट प्रोग्रामिंग असते, म्हणजे लॉजिकसाठी सेपरेट बनवली जाते बुवा. नंतर ॲडव्हान्टेजेस काय असतात हिचेवाले की इझी टू अंडरस्टँड, समजायला सोपी आहे. नंतर याचे सेपरेशन असतं, याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन लॉजिक म्हणजे जेणेकरून आपल्याला लवकर समजते. नंतर याच्यामध्ये UI चेंजेस आपण इझिली करू शकतो. नंतर रियुजेबल म्हणजे जे पण काही फंक्शन्स आहेत त्यांना आपण परत यूज करू शकतो, रिकॉल करू शकतो. आणि याच्यामध्ये कमीत कमी लेस कोडिंग इन जावा, म्हणजे जावामध्ये कमीत कमी कोडिंग करू शकतो. नंतर जावा फाईल्स काय असते, जावा फाईल ही जे पण काही वर्क आहे, जे पण काही युजरचे ॲक्शन्स आहेत त्यांना ती हँडल करायचं काम करत असते, त्यांना मॅनेज त्यांना कंट्रोल करायचं काम करत असते. नंतर ही जावा फाईल काय करते, कनेक्ट करते XML फाईल आणि IDSला, या दोघींना ती कनेक्ट करायचं काम करत असते जावा फाईलमध्ये असा प्रोग्राम असतो. नंतर त्याचे ॲडव्हान्टेजेस काय की प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट, म्हणजे कोणत्या पण प्लॅटफॉर्मवरती चालून जाईल, तिला असं गरज नाही की हाच प्लॅटफॉर्म पाहिजे बुवा. नंतर स्ट्रॉंग आहे, याच्यामध्ये लॉजिक असतं. आणि इझी टू डिबगिंग, जे पण काही बग्स येतात त्यांना बग्सला फाईंड करण्यासाठी, त्यांना प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी इझी जातं. नंतर कम्युनिटी जी याची आहे जावाची ती खूप मोठी, म्हणून आपण कोणता पण प्रॉब्लेम आला ती आपण गुगलवर टाकून इंटरनेटवर टाकून ती आपल्याला लवकर सापडून जाते. लार्ज कम्युनिटी आहे तिची. आणि नंतर सिक्युअर आणि रिलायबल असते ती, अशी ती जावा फाईल असते. इथं आपण थांबू आणि पुढच्या भागात आपण नेक्स्ट पार्ट 3
धन्यवाद.